नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली नवीन डिश आहे कांद्याची भाजी। चला तर मग बघा, ही कांद्याची भाजी मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे, कारण की गावाकडून फ्रेश एकदम भाजी आहे ही। याला कांद्याची जी फुलं येतात आणि त्याच्या खालचे जे म्हणजे कांद्याची पात असते त्याला आमच्या इकडे नळे म्हणतात, त्याची भाजी आणि आपली कांद्याची भाजी ही मिक्स भाजी आहे। हे पाहू शकता, अशा प्रकारे मी चिरून घेतलेले आहे। सोबतच गावाकडूनच थोडासा असा पातीचा लसूण दिला होता, तोही मी घेतलेला आहे लसणासहित फोडणीसाठी। यामध्ये आता कढईमध्ये थोडंसं असं तेल घातलेलं आहे मी, 1 चमचा ते 2 चमचे तेल आहे। आपल्याला जास्त तेल घालायचं नाही आहे कांद्याच्या भाजीला। इथे कांद्याची भाजी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे आणि लसणाची पात बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडीशी मसुरी डाळ भिजत घातलेली आहे मी। इथे आता आपण लसणाची फोडणी देऊया कांद्याच्या भाजीला। याची पात छान अशी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। ह्याने एक वेगळीच टेस्ट येते, पाहू शकता तुम्ही। मी सोबतच यासोबत खरडा केलेला आहे, त्याची पण रेसिपी तुम्हाला लवकर शेअर करेन। 8 ते 10 दिवस आरामात राहतो। आमच्या इकडे ही पातेलात शक्यतो करून केली जाते भाजी, कारण की भाजीला एक अशी वेगळीच चव येते त्यामुळे। आणि एकदा भाजी पातेलामध्ये टाकली की तिला अजिबात आमच्या इकडे हलवलं जात नाही, एकदम ती अशी वाफेवरच शिजते। चुलीवरची भाजी खूप छान होते। यात आपण असं तेल टाकल्यामुळे थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे हलक्या हातानं। यामध्ये आपण लगेचच मीठ घालणार आहोत, म्हणजे भाजी पटकन शिजण्यासाठी। इथे मी 1 चमचा मीठ वापरलेला आहे। मीठ आपण चवीनुसार वापरायचं आहे। भाजीला मीठ थोडं घालताना कमी घालायचं, कारण की भाजी शिजून कमी होते आणि मिठाचं प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे। इथे आता आपण एका झाकणाने कव्हर करून याला 5 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहे। गॅस एकदम बारीक करायचा आहे। इथे 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। हे पाहू शकताय, भाजीचा थोडासा असा कलर वेगळा झालेला आहे। थोडीशी भाजी आपली शिजलेली आहे मिठाच्या पाण्यावरती। आता यामध्येच आपण जी मसुरीची डाळ वगैरे भिजत घातली होती ती टाकणार आहे। हे बघू शकताय, पातीचा कलर किती छान असा हिरवा गरगरीत राहिलेला आहे, झाकून सुद्धा भाजी। आता ह्या मसुरी डाळीसंग जेवढं पाणी होतं तेवढंच मी वापरलेलं आहे। मसुरीची डाळ मी आधी का टाकली नाही, कारण की मसुरी डाळ ही पटकन शिजली जाते, त्यामुळे मी थोडीशी वेळाने टाकलेली आहे भाजी आधी शिजवून घेऊन। कारण की या कांद्याच्या पातीमध्ये थोडेसे असे ती फुलांची नळे होते, त्यामुळे मी भाजी आधी शिजवून घेतलेली आहे। थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे यामध्ये। आता अनेक 5 मिनिटं आपण शिजवून घेतलेली आहे ही भाजी। आता भाजी छान अशी आपली शिजलेली आहे, बघू शकताय। इथे आपली भाजी तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा। इथे आपली भाजी तयार आहे, पाहू शकताय। आता मेन सीझन आहे कांद्याच्या भाजीचा छान असा। तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।